रना रना रनु रे रे गाडी आपली लावली आहे, ही देवराई आहे, तिकडून मेन वाट आहे, फोकस होऊ द्या, जन्नी देवीचं स्थान आहे इथे वरती, ते आपण एक्सप्लोअर करणार आहे. पुण्यातली सगळ्यात घनदाट देवराई आणि माझी सगळ्यात आवडती देवराई. खूप छान छान झाडं आहेत, खूप मोठी मोठी झाडं आहेत. चलो इथून आपण एंट्री करतो. चांगली वाटा आहे, थोडंसं चढ आहे, इथे खाली ऊन पडतच नाही, खूप रेअरली. भयान शांतता. खाली ऊन पडतच नाही आहे, एवढी कॅनोपी खतरनाक आहे, जबरदस्त. तरी निसर्ग वादळात खूप सारी झाडं इथले पडली आहेत. आता इथे एक पुढे झाड आहे, केवढं ह्यूज आहे बघा ते. कितीतरी वर्ष जुनं झाड असेल हे. वाव. एकदम किंचित असं ऊन पडतंय मध्ये मध्ये. पाण्यातून खूप कमी आहे. लिटर्स अवेलेबल. बारबेटचा आवाज येतोय. साऱ्या लियानाच आहेत, खूप मोठ्या मोठ्या उडी क्लाइंबर्स, खूप वर्षानुवर्ष वाढत चाललेल्या. खूप छान आहे. आम्ही निम्म्या रस्त्यात पोचलो आहे. आता थोडं वरती अजून गेलात की मंदिर लागेल. चलो. व्हाईट चिक बारबेट. खूप भारी आवाज येत आहे. कुटर कुटर. शांतता. वाट चांगली आहे, मस्त.
वरती आलात की अशी दगडी लागतात मोठी, मग समोरच मंदिर आहे. बहुतेक मंदिरात आहे कोणीतरी, बघूया, नाही तर गुरं असतील. पोचलो आपण ऑलमोस्ट. हे लागतं मंदिर आणि इथं आहेत गुरं. काही हरकत नाही. जन्मी आईचा उद्या हे कातळ शिल्प आहे जन्मी आईचं. हे पण जन्मी आईचंच असणार आहे. ताम्रपण पत्र हे पण खूप जुनं दिसतंय बघा. आता दिवा वगैरे लावला, इथे तेल सर्व होतं, वाती अगरबत्ती वगैरे लावली आहे. आणि इथे खाली एक काहीतरी आहे देवस्थान. हा मुख्य गाभारा आहे. इथे माकडं खूप आहेत, त्यामुळे सगळं पत्र्याचे शेड वगैरे लावून हा गेट पण लावलेला आहे. आपण दर्शन घेतलं आहे, त्यामुळे आता आपण पोहे वगैरे खाऊया. हे जुनं आईचं स्थान होतं पूर्वी, एवढंच होतं. याच्यावर पण नक्षीकाम आहे बघा. हे खूप जुनं असणार आहे. हे बघा, आणि ते हरणं वगैरे आहेत. आणि हे शिवाजी महाराजांच्या काळापासून इथे फक्त हेच होतं. आणि इथे आतमध्ये आईची मूर्ती होती आणि बाकी सर्व झाडी होती. पण नंतर आता ग्रामस्थांनी छान मंदिर बांधून घेतलं आहे. सर्व बॅरिकेड आहे, त्यामुळे टेन्शन नाही, छान आहे. थोडीशी मतलब पोहा का कलर आना चाहिए और डालना चाहिए. शॉर्ट इम्पॉर्टंट आहे. मस्तपैकी गार्निशिंगला आपण कोथिंबीर टाकतोय आणि हे तयार झालेत आपले छानपैकी पोहे. मजा आली. शिल्प आहेत बघा जुने. आणि इथे खाली हे देवस्थान आहे. देवराई. चलो आता आम्ही निघतोय. 11 वाजलेत. 11:30पर्यंत खाली. खूप छान आहे. सर्व चारी बाजूनी जंगल आहे आणि मधोमध हे मंदिर आहे देवीचं. पूर्वी खूप छोटं मंदिर होतं. मंदिराच्या इकडनं वाट आहे, तिकडूनही वाट आहे. आपण इथनंच जाऊया आता परत. तिकडनं मुख्य वाट आहे, शॉर्टकट आहे. योगी बाबा हा माझा मित्र इथला, त्याने इथे लिहून ठेवलं आहे बघा. राईत येत असतो तो.